5 तास लागतात, याच्याने 10 तास लागतात, याच्याने 20 तासात ती टाकी रिकामी होते। या तिघांचं आपल्याला काढायचं आहे एलसीएम, म्हणजे लसावी काढायचं। काय काढायचं आहे? लसावी। लसावी म्हणजे काय? त्या टाकीची कॅपॅसिटी। हॅलो फ्रेंड्स, माय करियर अकॅडमीच्या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पोलीस भरती बॅच मध्ये आपण आता नळ व पाण्याच्या टाकीचा दुसरा व्हिडिओ शोधतो। याच्यात काय असतं की दोन नळ चालू आहे, तिसऱ्या नळाने टाकी रिकामी होते। दोन नळांनी टाकीत पाणी पडतंय आणि त्या होलला छिद्र आहे किंवा हौदला छिद्र आहे, तर त्याच्याने काय होतं? पाणी वाया जातं। तर आपल्याला ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल हे कॅल्क्युलेशन आहे। सिंपल फंडा आहे, तोच फंडा जो आपण काळा वेगसाठी वापरला त्याच्याने वापरला। बघा, ए बी आणि सी तीन नळ आहेत, याच्याने 5 तास लागतात, याच्याने 10 तास लागतात, याच्याने 20 तासात ती टाकी रिकामी होते। या तिघांचं आपल्याला काढायचं आहे एलसीएम, म्हणजे लसावी काढायचं। काय काढायचं आहे? लसावी। लसावी म्हणजे काय? त्या टाकीची कॅपॅसिटी। आता बघा 5, 10 आणि 20 यांचा लसावी किती आला? 20। इथे लिहा लसावी 20। म्हणजे बघा 5 तासात भरते, 20 लिटर टाकी भरायची। एका तासात किती भरेल? 4 लिटर। हे नळ बी नळाने 10 तासात टाकी भरते, 20 लिटर पाणी भरायचंय। 10 ने 2 20 ला डिवाइड केलं किती आले? एका तासात 2 लिटर पाणी भरेल। त्याच पद्धतीने 20 ची स्पीड आहे, 20 कॅपॅसिटी आहे, तर एका तासात 1 लिटर पाणी ते वाया जाते। आता काय करायचंय आपल्याला? हे दोघं प्लस आहे, हे दोघं आपल्याला काय करतात? टाकी भरतात आणि हा टाकी रिकामी करतात। तर दोघं मिळून किती झाले? 6, आणि त्याच्यातून रिकामी केली हा 1, म्हणजे एका तासात जे 20 लिटर आपल्याला टाकीची कॅपॅसिटी 20 लिटर पाणी भरायचं आहे, तर हे दोघं मिळून 6 लिटर पाणी टाकतात। तर हा तिसरा जो नळ आहे तो 1 लिटर पाणी वाया जातं। चालू छिद्र असल्याने ते पाणी गळून जातं किंवा आउटलाईनचा पाईप। ओके, आता किती आलं ते? 6 लिटर दोघं टाकतात, त्याच्यामुळे 1 लिटर पाणी कमी होतं, उरतं किती? 5 लिटर। म्हणजे एका तासात त्या टाकीत किती लिटर पाणी उरतं? 5 लिटर। आपल्याला किती लिटर भरायचे? 20 लिटर। म्हणजेच काय? 20 डिवाइडेड बाय 5, म्हणजे 4 तासात आपली टाकी पूर्णपणे भरेल। है का नाही? इझी वे। काय इझी वे? फक्त आपल्याला इथं लसावी काढायचं, आणि लसावी काढल्यानंतर आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा। ट्रेडिशनल पद्धतीने कसं करतात ते तुम्हाला इथे जागा आहे तर मी तुम्हाला सांगतोय। बघा, 1/5 प्लस 1/10 प्लस 1/20 बरोबर। आता ह्या सर्वांचा लसावी किती येतो? 20। 5 × 20 10 × 20 20 × 20 अंशाला घेऊन 4 प्लस 2, आणि हा टाकी रिकामी होते म्हणून -1, म्हणजेच काय? 5/20 एका तासात। 5 ने याला बघितलं 1/4, म्हणजेच काय? 4 तासात टाकी भरते। हे आपलं उत्तर असंही येतं, आणि हे एलसीएम नाही। ही जी पद्धत आपण काळा वेगवेगळे शिकलो ही सोपी आहे, त्याच्यात कदाचित आपली मिस्टेक होण्याची शक्यता असते, कारण आपण मॅथवर एवढी कमांड नसते। इथं लसावी घेतला तर इफिशियन्सी मेथडने इथं एका तासात किती पाणी त्या टाकीत पडतं हे आपण अजून एक प्रॉब्लेम मिळाला, आणि तो प्रॉब्लेम घेतल्यानंतर आपल्याला याच्यात काही अडचण असेल असं मला वाटतं। मित्रांनो, या दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये आपण पुन्हा तसंच एक प्रॉब्लेम घेत आहोत, का की तुमची प्रॅक्टिस व्हावी। आता बघा, एक भाऊ पहिल्या नळाने 40 तास आहे, ए 40 तास, दुसरा नळ म्हणजे बी किती तास? 20 तास, आणि तिसरा नळ सी किती तास? 30 तास। हे दोघं काय करतात? टाक्या भरतात आणि हा रिकामी करतात। म्हणजे बघा, लसावी किती आलायचा? 120। 40 तासात भरते, एका तासात किती भरेल? 3 लिटर।
ज्याला लसावी म्हणा किंवा कॅपॅसिटी म्हणा किंवा क्षमता म्हणा. ओके, हा 20 तासात टाकी भरतो. 120 लिटर पाणी भरायचंय म्हणजे एका तासात तो किती भरेल? 6 लिटर. हे दोघंही पाणी भरताय आणि हा तिसरा जो आहे विलन, हा पाणी रिकामी का? तो काय एका नळ, तिन्ही नळ एकाच वेळेस चालू ठेवले जाऊन पूर्णपणे भरतो, पण हा जो आहे ना हा टाकी रिकामी पूर्णपणे भरलेली टाकी रिकामी म्हणजे हा आता बघा एका 30 तासात तो टाकी रिकामी करतो. 120 लिटर पाणी आहे तर एका तासात किती लिटर कमी करेल? 4. बरोबर. आणि याला साईन काय द्यायचं? मायनस, कारण हा टाकी रिकामी. या दोघांची बेरीज किती आली? 7 3 9 मायनस 4 म्हणजे एका तासात आपण 5 लिटर पाणी त्या टाकीत घालतो म्हणजे भरलं. तर टोटल कॅपॅसिटी किती आहे? 120. 120 लिटर भरायचंय, एका तासात 5 लिटर भरलं जातं म्हणजे 24 तासात ती टाकी पूर्णपणे भरेल. तर आपलं आन्सर किती आलं? 24 तास. कन्सेप्ट समजले तुम्हाला? कन्सेप्ट समजले काय? अ न 40 तासात टाकी भरतो, बी न 20 तासात टाकी भरतो, सी न 30 तासात टाकी रिकामी करतो एका तासात. ही काय एका तासात किती पाणी भरलं जाईल? 40 लिटर त्याचा स्पीड आहे, 120 लिटर भरायचे तर एका तासात 3 लिटर भरलं जाईल. 20 तासात तो टाकी भरतो, 120 लिटर भरायचे एका तासात 6 लिटर पाणी भरेल आणि 30 लिटर त्याचा कॅपॅसिटी आहे, पण त्याचा 30 तासात तो टाकी रिकामी करतो. 120 लिटर टाकी रिकामी होण्यासाठी एका तासात 4 लिटर पाणी त्याचं आउटलेट होईल किंवा निघेल. आता बघा या दोघांची बेरीज आपण केली 9, कारण हे टाकी भरतात आणि -4 लिटर कारण तो टाकी रिकामी करतो म्हणजे एका तासात 5 लिटर पाणी त्या टाकीमध्ये जमा होतं आणि आपली कॅपॅसिटी किती? 120 लिटर. 120 एका तासात 5 लिटर भरलं जातं, 24 तासात आपली टाकी पूर्णपणे भरली जाईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जे इतर तुमचे मित्र असतील पोलीस भरती तयारी करत असतील त्यांना हा सबस्क्राईब करा, त्यांना शेअर करा का की त्यांचंही कल्याण व्हावं. तुमचं कल्याण व्हायचा जर विचार करत असाल ना, पहिले दुसऱ्याच्या कल्याणाचा आपण विचार करावा लागतो, तरच आपलं कल्याण होतं. हा युनिव्हर्सल नियम आहे. म्हणून तुम्ही आपल्या मित्रांनाही आमच्या YouTube चॅनलमध्ये जॉईन करा. सबस्क्राईब करायचा फायदा तुम्हाला जो मिळतो तो त्यांनाही मिळेल. आणि तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन जर बॅच आमची जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे. तसंच तुम्हाला जर याच्यावर अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा, मी तो व्हिडिओ करून तुम्हाला देईन. तर तुमची अडचणी सॉल्व्ह करायची जबाबदारी माझी. आपलं टार्गेट काय आहे? 25 आउट ऑफ 25. ओके.